या 5 गोष्टींमुळे ना रिलेशनशिप कधीच टिकत नाही. सगळ्यात पहिलं कम्युनिकेशन गॅप. आपण ना जास्त एकमेकांबरोबर बोलतच नाही. हर गोष्टीमध्ये ना की तो कमी बोलतोय, हा कमी बोलतोय, मग त्याच्यामध्ये ना आपल्यामध्ये जो गॅप असतो ना तो अजून वाढत जातो. दुसरं ट्रस्ट तोडणे. आपण जेव्हा विश्वासघात करतो ना, जेव्हा आपण आपल्या पार्टनरचा विश्वासघात करतो तेव्हा ना तुमच्या रिलेशनशिपमध्ये ना खूप अडथळा येऊन जातो आणि तो विश्वास मिळवता मिळवता तुमच्यामध्ये खूप अंतर झालेलं असतं. तिसरं रिस्पेक्ट कमी. आपण एकमेकांना आदर कुठे 4 लोकांमध्ये गेलो तर आपण त्या व्यक्तीचा आदर करत नाही, त्या व्यक्तीला टोमणे काय मारतोय, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये काही ना काही त्या व्यक्तीला बोलणं, मग त्या व्यक्तीची रिस्पेक्ट कमी करून टाकतो, नाही तर तो व्यक्ती आपली रिस्पेक्ट कमी करून टाकतो ना, तेव्हा नातं आहे ना ते हळूहळू लांब होऊन जातं. चौथं एफर्ट कमी घेणं. काय होतं, आपण जास्त एफर्ट घेत असतो रिलेशनशिपमध्ये आणि पुढचा व्यक्तीने एफर्टच घेत नाही. चालू आहे म्हणून चालू आहे रिलेशनशिप. त्या गोष्टीमुळे पण रिलेशनशिप ना थांबण्याचं खूप आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं की जेव्हा थर्ड पर्सनची एंट्री नात्यामध्ये, जेव्हा तिसऱ्या व्यक्तीची एंट्री होते ना, तेव्हा रिलेशनशिप कितीही चांगलं असू द्या, ते तुटते म्हणजे तुटतेच. तुम्ही कितीही चांगला विचार करा. म्हणून आयुष्यामध्ये ह्या 5 गोष्टी कधीच झाल्या नाही पाहिजे. कम्युनिकेशन असू द्या, ट्रस्ट असू द्या, एफर्ट घेत चला, थर्ड पर्सनची एंट्री कधीच नाही. जे काय असेल ना ते ट्रान्सपरन्सी पाहिजे. तर तुमचं ना रिलेशनशिप खूप छान जाईल. पण ह्या 5 गोष्टी कधी आल्या तर ती कधीच टिकू शकत नाही. समजतंय का मला तुम्हाला काय सांगायचं आहे ते?